समाजाचा विजय असो। सौर ऊर्जा प्रकल्प रद्द झालाच पाहिजे। सौर ऊर्जा प्रकल्प रद्द झालाच पाहिजे। कारगिल भुई समाजाचा विजय असो। कारगिल भुई समाजाचा विजय असो। सौर ऊर्जा प्रकल्प रद्द झालाच पाहिजे। सौर ऊर्जा प्रकल्प रद्द झालाच पाहिजे। होत कसं नाही झालाच पाहिजे। होत कसं नाही झालाच पाहिजे। होत कसं नाही झालाच पाहिजे। धरण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। धरण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। आपल्यासोबत कहार समाजाचे सामाजिक कार्यकर्ते दीपक पल्लारे आहेत। दीपक पल्लारे साहेब, मागच्या काही वर्षापासून शासनाकडून पैठणच्या जायकवाडी धरणामध्ये तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प आणण्याचा एक कुटील डाव सुरू आहे। हा कुटील डाव हाणून पाडण्यासाठी कहार, भिल्ल आणि भोई समाजाच्या वतीने अनेक दिवसापासून याच्या विरोधात आंदोलन सुरू आहेत। उद्या 7 तारीख असून उद्या या परिसरामध्ये कहार, भोई आणि भिल्ल समाजाच्या वतीने आंदोलन छेडण्यात येत आहे। या आंदोलनाचं स्वरूप असं आहे की या आंदोलनामध्ये जलसमाधी घेण्याचा एक आंदोलक कार्यक्रम आहे। याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? उद्या मागील 4 महिन्यापासून आम्ही या नाथसागरावरील होणारा हा सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करण्यासाठी आम्ही मागं तहसीलवर आम्ही असं एक महामोर्चा नेला होता। त्यानंतर आम्ही मागच्या 1.5 महिन्यापूर्वी तसंच आम्ही एक पैठणमध्ये आम्ही एक असं आमरण उपोषण पण त्या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं। पण काही या ठिकाणी पर्यावरणाचे काही अधिकारी आले, त्यांनी आम्हाला पत्र दिलं का बुवा आम्ही तुमचा शासन दरबार तुमचा आम्ही रद्द करण्याचा प्रयत्न करू प्रकल्प। पण त्यांचं काही 1.5 महिना उलटून गेला तरी त्यांचा आम्हाला आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारचं आम्हाला उत्तर आजपर्यंत आलेलं नाही। आणि शासन पण आमचं कुठल्याही प्रकारचं असं बुवा रद्द व्हावं आमच्याकडे कोणी लक्ष देईना। त्याकरिता आम्ही आज उद्या दुपारी 12 वाजता 7 तारीख उद्या दुपारी 12 वाजता पैठण या ठिकाणी दक्षिण उत्तर जायकवाडी या ठिकाणी हजारोच्या संख्येनं या ठिकाणी आम्ही जलसमाधी मोठं आंदोलन या ठिकाणी आम्ही करणार आहोत। येते आता दुपारचे 2 वाजलेले आहेत, त्यांच्याजवळ अजून 22 तास बाकी आहे। 22 तासानंतर जर शासनाने जर आमच्यावाली कुठली तरी आमच्यावाली प्रतिक्रिया व आमचं म्हणणं जर नाही ऐकलं तर या ठिकाणी उद्या दुपारी 12 वाजता हजारोच्या संख्येने या नाथसागरामध्ये आमचा कहार समाज, भिल्ल समाज, भोई समाज हा मोठ्या संख्येने या ठिकाणी जन आंदोलन या ठिकाणी होणार आहे जलसमाधीचं। तरी शासनाने आमची कळकळीची विनंती आहे की त्यांनी आमच्याला तुरंत काहीतरी आम्हाला आमच्याला मागण्या मान्य करून हा सौर ऊर्जा प्रकल्प ताबडतोब आजच्याच रद्द करण्यात यावा। त्यांना मी अल्टिमेट देतो 22 तासाची का 22 तासानंतर जर यांनी ऐकलं नाही तर हजारोच्या संख्येने या नाथसागरामध्ये जवळजवळ हजार म्हणजे तुम्हाला 5-50 हजार लोक मच्छीमार या ठिकाणी आंदोलनात दिसतील। याचं पुन्हा जबाबदार शासन राहील याची मी शासनाला खबरदारी देतो। बरं, प्रस्तावित शासनाकडून जो कुटील डाव सुरू आहे तर त्या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे कित्येक लोकांना आणि किती समाजाला याचा मासेमारीचा फटका बसणार आहे, त्यांच्या पोटावर पूर्णपणे गदा येणार आहे। जवळजवळ 2 लाख या ठिकाणी आमच्या नाथसागरावर आज 2 लाख मच्छीमार बांधव आहेत। ते 2 लाखाचे या ठिकाणी उपासमारीची मेळ आमच्या मच्छीमारावर येणार आहे। म्हणजे तुमची मासेमारीच बंद पडणार आहे। हो, याच्यामध्ये कुठलेच दुमत नाही आणि याच्या विरोधात आपला हा आंदोलन आहे। आणि उद्याच्या आंदोलनाचं नेतृत्व कोण करणार आहे? पूर्ण आमचे जी संघर्ष समिती आहे आम्ही याच्या संघर्ष मोठी समितीमध्ये तुमच्या कार्याध्यक्षाचं नाव काय, ते नेतृत्व जे करतील? यांच्या मग आमचे बजरंग भाऊ लिंबोरे आहेत, रघुनाथ भाऊ इच्छाई आहेत, तर भगवानजी घटे साहेब आहेत, असे अनेक कैलास भाऊ बनगाई आहेत, असे आमचे भरपूर सामाजिक कार्यकर्ते, काही नेवशाचे बालू घटे आहेत, पंडुरे साहेब आहेत, बरेचसे माणसं आहेत त्याच्यामध्ये आमच्यावाली। म्हणजे कहार समाज आणि भोई समाज तसेच भिल्ल समाजाच्या संयुक्त विद्यमानाने हे कार्यक्रम होणार आहे उद्याच्या आंदोलनाचा। हो, आणि या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झालेली दिसते आणि या संदर्भात शासनाकडे आपण निवेदन सुद्धा मांडलेलं आहे। शेवटचं काय म्हणणं आहे आपलं? शेवटचं एकच म्हणणं आहे, त्यांना आता 22 तासाचे आम्ही अल्टिमेट दिलेला आहे। 22 तासाच्या आतमध्ये त्यांनी आमचा ठोस आम्हाला काहीतरी पुरावा द्यावा व शासन दरबारी आमचं म्हणणं ऐकावं, हा सौर प्रकल्प ताबडतोब रद्द करण्यात यावा एवढीच आमची कळकळीची विनंती आहे। आपले खूप खूप आभार। संभाजीनगर समाज चर्चा वतीने सुनील टाक,